स्वतःपेक्षा जास्त जवळच्या माणसांना किंमत द्यायला लागतो की स्वतःची किंमत कधी कमी होत जाते कळतच नाही. शेवटी एक्सपायरी डेट अगदी जवळ येऊन ठपते तेव्हा कळतं की आता मागे फिरायची वेळ पण निघून गेली आहे. आपल्याला कौतुक वाटत राहतं, अरे वा, हक्काच्या माणसाची एवढी प्रगती होत आहे, त्यांना असंच यशस्वी व्हायला हवं, पुढं जावं आणि नाव कमवायला हवं. अगदी आजूबाजूच्या लोकांनाही सांगतो, कौतुक करतो, त्याचे नाते जपण्यासाठी एवढे प्रयत्न करतात येतील तितके करावे, मनासारखे वागतो, झटतो त्या व्यक्तीसाठी वाटते येणारे प्रत्येक अडथळे बाजूला करावे. त्याची झऱ्याप्रमाणे प्रगती होत राहते. मग नदी, समुद्र आणि शेवटी महासागराला जाऊन मिळतो. तेव्हा जाणीव होते की आणि आपण आपला पाय खाली बघतो तेव्हा कळतं की आपण डबकं म्हणूनच राहिलो. लोक जेव्हा आपल्यावर दगडफेक करत होते, मजा घेत होते, हसत होते, तेव्हाच का नाही कळलं की आपणही महासागर होऊ शकतो. दुसऱ्यांसाठी जगायला लागलो की स्वतःसाठी जगणं विसरतो. बरोबर ना?